डीपीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा गंभीररित्या जळून मृत्यू झाला। ही घटना आज दुपारी 1:15च्या सुमारास डांगे चौकाजवळ घडलेली आहे। आज दुपारी 1:15च्या सुमारास डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागली। इलेक्ट्रिक डीपीमध्ये एक व्यक्ती गंभीररित्या भाजली। त्या व्यक्तीचा मात्र त्यानंतर मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून आगीचं नेमकं कारण देखील समजू शकले नाहीये। या डीपीला नेमकी आग कशामुळे लागली हा मोठा प्रश्न। सचिन चपळगावकर माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण बघतोय अचानक एका डीपीला आग का लागते, एक व्यक्ती जाऊन राख काय होते, अतिशय दुर्दैवी धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, काय सांगशील? अगदी बरोबर आहे। काल रात्रीच्या सुमारास शेकोटीमध्ये सिगरेट पेटत असताना एका वृद्धाचा पडला, त्यामध्ये त्या 65% जणांची घटना ताजी असताना आज डांगे चौकातील बीआरटीच्या रोडवर एक घटना घडली, ज्यामध्ये डीपीला अचानक आग उठली। वरून यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो जळून खाक झाला। तो कोण आहे त्याचा अजून त्याची ओळख पटली नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे हा तिथे का गेला होता हेही आता तपासांती समोर येईल। पण एकंदरीत बघितलं तर भर रस्त्यावर डीपीला आग लागली आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा जळून मृत्यू झालेला आहे। अग्निशामक दलाने अथक प्रयत्न केले पण त्याला वाचवण्यात अपयश आलेलं आहे। पण सर्वात महत्वाचं म्हणजे रस्त्यावरील मेन रोडवरील ही घटना मात्र नक्कीच दुर्दैवी असं म्हणावं लागेल। नक्कीच सचिन तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मात्र आपण बघतो अतिशय दुर्दैवी अशी घटना पिंपरीच्या डांगे चौकात घडलेली आहे।